हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. माझी देवपूजा झाली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचा येतोय म्हणजे नागपंचमी दिवशीचा. तर इथं माझी देवपूजा वगैरे झाली आणि आज नागपंचमीचा सण होता. तर आज आम्हाला आहे ना केडगावला पण निघायचं होतं बरं का माघारी, कारण मुलींची शाळा होती आणि मंगळवारपासून त्यांची परीक्षा चालू आहे ना, त्यामुळे आम्हाला काही राहिलं जमणार नव्हतं. तर इथं केडगावला मला यायचं होतं. तर मग असा रानमेवा सासूबाईंनी छान अशी रानातली तांदूळशाची भाजी आणि चुक्याची शेपूची भाजी घेऊन आल्या होत्या. तर त्या निवडून घेत होत्या. तर इथं बाकीची सकाळची कामं आवरली, कारण आता सोमवार सगळ्यांनाच आमच्या घरामध्ये असतो, त्यामुळे मग काय स्वयंपाकाचा बेत नव्हता आणि दुसरा स्वयंपाक काय सासूबाई बनवणार नव्हत्या. तर आमचे मामा बोलले की आज संध्याकाळी काहीतरी पुरी भाजी वगैरेच करू, कारण पुरणपोळी नको, कालच गोड खाल्लेलं आहे. आणि वारुळाला थोडंसं पुरण टाकून दिंड्याचा नैवेद्य दाखवला होता देवांना. त्याच्यानंतर मग जे टँकरमध्ये काल स्लॅबला पाणी आणलं होतं ना, तर ते थोडंसं शिल्लक होतं. तर मग ते पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडून घेतलं, काहीतरी जुगाड करून नळ्यांचा. आणि इकडं पाहू शकता तुम्ही, पोर्चमध्येच आम्ही हा पाण्याची टाकी बनवलेली आहे. त्यानंतर मग मी स्लॅबवरती गेले नव्हते, तर मग मी आणि सासूबाई स्लॅबवरती आलो. तर सासूबाई माझ्या पुढं आल्या होत्या. तर इथं बघा आपला स्लॅब सगळा टाकून झालेला होता काल. तर थोडंसं सुकलं होतं, तर सासूबाई बोलत होत्या हे सगळं सुकलेलं आहे. तर मिस्टरांनी रात्री 10 वाजता एकदा आणि 2 वाजता एकदा पण पाणी मारून गेले होते खाली. आणि सकाळी 9 सव्वा 9 वाजता आम्ही वरती आलो होतो. तर इकडं टँकरमधलं पाणी हौदामध्ये टाकायचं काम चालू होतं. त्यानंतर मग मिस्टर बोलले की मोटर आहे वरती, तर मग घ्या मारून पाणी. तर मग सासूबाई बोलल्या मी मोटर चालू करते, तू पाणी मारून घे. तर त्याच्यानंतर मग मी लगेच वरती होते, तर मग मी वरच थांबले आणि पाणी मारायला सुरुवात केली. तर कसा वाटला तुम्हाला हा स्लॅब ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे घर आहे ना, आम्ही असं शेतामध्ये बांधल्यामुळे ना एकदम असं चारी बाजूंनी मस्त असं हिरवंगार दिसतंय, तुम्ही पाहू शकता. आता स्लॅब टाकल्याच्या नंतर मिस्त्रीने सांगितलं होतं की पाणी मारायला कमी पडू नका, कारण रात्री पण 2-3 वेळा मारलं होतं पाणी. त्याच्यानंतर मग सकाळी पण मारायचं होतं ना. आता कसं ऊन पण गाजूनमधून पडतंय, पाऊस पण कमी झाला आहे ना, त्यामुळं मग पाणी तर सारखंच मारावं लागणार आहे. आणि आता 10-11 वाजेपर्यंत आहे ना 2 मिस्त्री येणार होते. आता हे थोड्याशा कुठं चिरा पडतात किंवा एखादा पाळी रावलेला असतो आणि थोडीशी लेवल काढण्यासाठी सुद्धा येतात आणि ते वाफे बनवावे लागतात. तर मग त्यासाठी ते येणार होते, पण तोपर्यंत म्हटलं चला आता आलेवरती तर मग पाणी मारून घेऊ. तर मग मी सगळीकडं असं पाणी मारून घेतलं आणि सासूबाई खाली गेल्या होत्या. तोपर्यंत त्यांनी ना आम्हाला गावामध्ये आता दर्शन करण्यासाठी जायचं होतं, कारण आता म्हटलं चला श्रावण महिना पण चालू आहे, पहिला सोमवार आहे. तर आमचं ग्रामदैवत नागनाथ महाराजांचं आहे. तर म्हटलं चला आता सोमवारी आता येणं झाले गावाकडं, तर मग गावामध्ये पाया पडायला पण जाऊ. तर मग मी पाणी मारून घेतलं आणि हा आमचा बंटी तुम्हाला पलीकडे दिसत असेल तालीवरती. तर तो आहे ना गावाकडे आल्यापासून कालपासून घरामध्ये थांबलाच नाही. त्याच्या मित्रांसोबत चुलत भावांसोबत आहे ना पतंग उडवण्यात एकदम दंग होता, कारण आता नागपंचमी होती ना. त्याने 4-5 पतंग तर आणले होते आणि रीळ जाऊन सारखा गावातून आणत होता. तर सगळं खालचं पाणी टाकीमध्ये सोडून झाल्याच्या नंतर मग मिस्टर आणि आमचे मामासुद्धा घरी म्हणजे वरती आले. तर आमचे मामा सांगत होते खाली जिन्यावरती पण पाणी मारायचं राहिलंय, ते पण पाणी मारून घे. तर आमचा मामांचा स्वभाव खूप छान आहे बरं का. अगदी मला आईवडील नाहीत, पण आईवडील सुद्धा भासून देत नाहीत, इतके हे दोघं पण चांगले आहेत. आणि मिस्टर तर चांगलेच आहेत, तुम्ही तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असताल. आणि या दोघांचं पण खरंच खूप मायलेकराचं नातं जे आहे ना ते खरंच खूप चांगलं आहे. आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगते, घरामध्ये विचार असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात बरं का. तर आता मी खाली आली, आम्ही सगळी पाणी मारून. तर आता आम्हाला जायचं होतं ना गावामध्ये, तर एक किचन बेड आणि टॉयलेट बाथरूम आणि जिना पोर्च असं आम्ही घराचं बांधकाम केलेलं आहे. आता बघू वरचं होतंय की नाही, आता ते आम्ही नंतर बघू. पण अगोदर हे एवढं तर करून घेऊ. आणि मस्त बनवलंय. आणि जे आम्ही बांधकाम दिलंय ना, तर ते मिस्त्री जे आहेत ना ते स्वामी समर्थांचेच आहेत, भक्तच आहेत बरं का. तर खरंच खूप भारी वाटतं. तर असं काही असलं ना तर चांगलंच वाटतं. तर असं आहे आमच्या घराचं बांधकाम. त्यानंतर मग आम्ही सासूबाईंनी आम्हाला नैवेद्य वगैरे भरून दिला आणि त्यानंतर आम्ही गावामध्ये आलो. तर हे आमचे ग्रामदैवत नागनाथ महाराजांचं मंदिर आहे. मंदिर छोटंच आहे, पण कीर्ती मात्र खूप महान आहे बरं का. कारण पहिल्यापासून हे नागनाथ महाराजांचं एकदम जागृत देवस्थान आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी सप्ताह बसतो आणि तिसऱ्या
सॉरी ते दुसऱ्या मंगळवारी सप्ताह बसतो आणि तिसऱ्या मंगळवारी त्याची समाप्ती असते. तर खूप मोठा कार्यक्रम असतो इथे. तर या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये ना लेडीज कोणीच जात नाही, म्हणजे बायका कोणीच दर्शनासाठी जात नाही. इथं तुम्हाला पादुका दिसत असतील ना, तिथंच संक्रांत वगैरे जरी कोणतेही 12 महिन्याचे सण असो तिथंच पाया पडलं जातं आणि फक्त जेंट्स लोक आतमध्ये जातात आणि दर्शनासाठी मुलं वगैरे जातात. तर इथं गुरुमामांनी मंदिर सकाळचं पूजा वगैरे करून बंद केलं होतं, म्हणजे फक्त गेट लावून घेतलं होतं. आणि मग मिस्टर आणि बंटी गेल्याच्या नंतर त्यांनी मंदिर उघडलं. मिस्टरांनी ह्या देवाला आहे ना फक्त कापराचा मान आहे बरं का. तर मग मिस्टरांनी कापूर घेतला, कापूर लावून घेतला, प्रदक्षिणा घातली. त्यानंतर दर्शन घेतलं बंटीनी आणि यांनी. आणि ही 5 किलोची चांदीची मूर्ती गाववाल्यांनी बनवून आणलेली आहे. तर त्याची सुद्धा पूजा करण्यात येणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. त्यानंतर दर्शन वगैरे छान घेतलं आणि निघालो घरी. त्यानंतर घरी आलो आणि निघालो परत नंतर केडगावला येण्यासाठी. तर येता येताच मग कुळधरणला माझं माहेर आहे. तर मग मिस्टर बोलले चला आज सोमवार पण आहे, तर मग कुळधरणवरून पण देवीच्या पाया पडून जाऊ. तर मग येता येताच कुळधरणमध्ये आम्ही थांबलो, मंदिरामध्ये गेलो. तर एवढी काही जास्त गर्दी नव्हती बरं का. पण आज नागपंचमीमुळे ना बायका दर्शनासाठी येत होत्या. तर मग दर्शन वगैरे घेतलं आणि बंटी आणि मिस्टर पुढं आले होते, मी येत होते. तर थोड्या वेळ मंदिरामध्ये आम्ही बसलो. तर या मंदिराचं बांधकाम आहे ना चालू आहे एकदम संगमरवरी दगडामध्येच काम चालू आहे ह्याचं. तर त्यानंतर मग वहिनी आणि भाऊ बसले होते वाट बघत स्वयंपाक वगैरे बनवून. त्यांना पण सोमवार होता ना, तर सोमवार सोडण्यासाठी तर त्यांनी छान असा पुरणपोळीचा नागपंचमीच्या दिवशी मस्त असा स्वयंपाक बनवला होता. तर आमटी खूप छान झाली होती. तर मिस्टरांनी ना भाकरी बाजरीची आणि आमटीच खाल्ली बरं का. तर त्यांना पोळी अजिबात आवडत नाही ना, त्यामुळे तर मी सुद्धा भाकरी आमटी भात मस्त जेवण केलं. तर इकडं तुम्ही पाहू शकता माझा भाऊ आणि मिस्टर जेवण करत होते. त्यानंतर मग माझा भाचा आणि बंटीला पण भूक लागली होती ना, तर मग त्यांनी पण दोघांनी जेवण केलं. त्या दोघांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही दोघी पण जेवलो. सोमवार वगैरे सोडला. तिथेच आम्हाला 3 वाजले आणि 3 वाजता मग हे आहे माझं असं छान असं छोटंसं मस्त माझ्या भावाचं घर. आणि इकडं त्याच्या गाया वगैरे असतात, पण गाया आता रानामध्ये चारायला गेलेल्या आहेत. तर तिथं थोड्या वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता केडगावला निघणार होतो. तर ही माझी चुलती आहे, मी त्यांना सुद्धा भेटायला गेले होते. थोड्या वेळ तिथं पण बसले होते. तर ती मला वाट लावण्यासाठी आली होती. तर आम्ही कुळधरवरून निघालो आणि केडगावला येईपर्यंत आम्हाला 6:30 वाजले होते. आणि घरी ना छान अशी समृद्धीने आणि सिद्धीने सोमवारची देवपूजा केली होती. आता कंटाळा खूप आला होता आणि वहिनीने पण पुरणपोळी वगैरे बांधून दिली होती ना, त्यामुळं मग काही स्वयंपाक मला बनवायचा नव्हता. आम्ही सोमवार सोडले होते. तर इकडं मिस्टर थोड्या वेळ घरीच होते. तर मग सुजित दादाचा कॉल आला होता, म्हणजे माझ्या पुतण्याचा. आणि मिस्त्री वाफे बनवण्यासाठी आले होते ना, आणि ज्या भेगा पडल्या होत्या त्या बुजवण्यासाठी. तर त्यांनी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर मग वाफे पण छान असे करून दिले होते. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता फोनमध्ये. तर ते त्यांनी पाणी सोडायला सांगितलं. तर मामा शेतामध्ये गेले होते ना, तर मग सुजितदादाने मोटर चालू करून पाणी सोडलेलं आहे. तर तो पण माझा पुतण्या खरंच खूप छान आहे बरं का. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला इथंच एंड करणार आहे. कसा वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास आपल्या चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.